विचारलेल्या प्रश्नावर जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उत्तर देत नसतील तर त्यांच्यावरील आरोप योग्यच आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं गुंगी गुडियाच्या एक्स पोस्टला समर्थन. सीएसएमटी सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यास भारतीय रेल्वेची मंजुरी. नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांच्या वतीनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. भेटीमध्ये अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केली अशी माहिती. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये 11 ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ एकवटले. बल्क ड्रग्ज प्रकल्पाविरोधात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहिती. धुळ्यात कंटेनरच्या धडकेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आरटीओ कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता अपघात झाल्याची माहिती. वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला अपघात. बसची टँकरला जोरदार धडक. अपघातामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी. पुण्यामध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समोर भाडेवाढीचा प्रस्ताव. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडं 25 रुपये याऐवजी 30 रुपये करण्याचा विचार, तर प्रति किलोमीटरचा दर हा 17 रुपयावरून 20 रुपये करण्यात येणार. नाशिक शहरात अवघ्या 2 दिवसात डेंग्यूचे 7 नवे रुग्ण. जुलै महिन्यामध्ये 33 डेंग्यू रुग्ण पॉझिटिव्ह होते. ऑगस्टच्या पहिल्याच 2 दिवसांमध्ये आणखी 7 रुग्णांची भर. पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. पालघरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केली इलेक्ट्रिक व्हिंटेज कार. आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाला पारंपरिक वारशाची जोड. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही डी.वाय. पाटलांच्या अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात. कोल्हापूरमधील कसबा पावडा इथल्या निवासस्थानी राज यांनी डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. माजी आमदार महादेवराव महाडिकांनी घेतलं पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटलांचं अंत्यदर्शन. राजकीय वैर विसरून महाडिकांनी घेतलं दर्शन. जम्मू आणि काश्मीरमधल्या कुपवाडामध्ये ढगफुटी. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक निवासी भागांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं.